तर आता थोडंसं जगामध्ये काय चालू आहे ते पण बघूयात. आपण बघितलं की युरोपमध्ये विशेषतः फ्रान्स आणि इतर काही देशांमध्ये उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाली. उष्माघातामुळे हजारो लोक तिथं मेल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे. तर नेमका जो काही तिथं एक डोम तयार झाला उष्णतेचा, तो नेमका कशामुळे तयार झाला? हे एल निनोचाच इम्पॅक्ट आहे? एल निनोमुळेच हे सगळं घडतं आहे की आपल्याकडं पाऊस कमी आहे, तिकडं खूप मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे, असं काही घडताना दिसतंय? बरोबर आहे. पण लगेच डायरेक्ट, कारण यावर्षी एल निनो आहे, मी नक्कीच सांगेन लगेच एल निनोचा आणि त्याचा संबंध जोडायचा प्रयत्न करू. कारण मी बरेच हवामानसुद्धा काही अभ्यासक काही प्रश्न विचारला, काय ग्लोबल वॉर्मिंगला फार सोपं उत्तर आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालं. एल निनो काय ग्लोबल वॉर्मिंग तसं येते. युरोपमध्ये जे फ्रान्स, डेन्मार्क, नॉर्वे की जी देश आहे त्याच्यामध्ये उत्तरेकडचे काही देश आहेत, दक्षिणेकडचे देश आहेत. आता मी दोनच वाक्यामध्ये पण ती संकल्पना समजून शकतो. आपल्याकडचा उन्हाळा कधी असतो? साधारण एप्रिल, मे, जून, म्हणजे जूनचा पण काही भाग असतो, किंवा आपल्याकडं मार्च, एप्रिल, मे, जून. त्यांच्याकडचा उन्हाळा कधी असतो? जून, जुलै, ऑगस्ट, हा दुसरा फरक. आपल्याकडं उन्हाळ्यात जास्तीत जास्त तापमान कधी पार केल्यानंतर पण हा शूज करतो 40 डिग्रीच्या पुढे गेल्यानंतर. बरोबर. त्यांच्याकडे कधी हा शूज करतात 22 डिग्रीच्या पुढं. बरं. 22 डिग्रीच्या पुढं जरी तापमान गेलं तर त्यांचे लगेच काहिली तयार होते. आपल्याकडं तर तापमान राजस्थानमध्ये 45, 47, 50, 52 डिग्रीपर्यंत काही इतिहासात गेलेलं आहे की तापमान गेलेलं आहे, तरी आपली माणसं सर्वाईव्ह होतात. आज 2026ला युरोपमध्ये तापमान कितीपर्यंत गेलो? फक्त 38 डिग्री, 39 डिग्री, 40 डिग्री. बरं. आता तुम्ही म्हणता नेमकं काय? त्या लोकांचं ॲडॅप्टेशन आणि आपल्या ॲडॅप्टेशनमध्ये हा फरक आहे. जून, जुलै, ऑगस्टमध्ये ज्यावेळेस त्यांच्याकडं उन्हाळा चालू होतो तर त्यावेळेस त्यांच्याकडं ही वारेसुद्धा पश्चिमी वारे वाहत असतात युरोपवरनं. आता युरोप म्हणजे नेमकं काय तुम्हाला सांगतो. युरोप एक मोठा समजा एक देशांचा समूह आहे, त्याच्यामध्ये बेरीज राईन आणि त्याचा जर बिंदू काढला तर त्याचं अक्षर उत्तर येतं साधारण 15 डिग्रीवर. अच्छा. 15 डिग्री उत्तर, आणि त्याचं रेखावून जर पाहिलं तर 66 डिग्रीवर. म्हणजे 15 डिग्रीच्या वरही युरोप आहे, खाली आहे. 66च्या पूर्वेकडे युरोप आहे. मुद्दा मी या ठिकाणी हे सांगितलं. जून, जुलै विशेषतः ह्या कालावधीमध्ये युरोपच्या समुद्रसपाटी, हे महत्त्वाचं समजून घ्या, युरोपच्या समुद्रसपाटीपासून साधारण मिड ट्रॉपिस्क्युअर मध्य तापांबर म्हणजे 4.5 किलोमीटरवर हवेचा दाब काय आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे, नेहमी जून, जुलै, ऑगस्टमध्ये उन्हाळा चालू झाला आहे, त्यांच्याकडे वारे कसे वाहतात? वारे त्यांचे अमेरिकेकडून म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. अच्छा. बरोबर आहे. ज्यावेळेस वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात त्यांना काही अडचण येत नाही. उन्हाळ्यात तर त्यांचा उन्हाळा 22 डिग्री तापमान व्यवस्थित आल्हाददायक असतो. अजून एक फॅक्टर आहे, नॉर्थ अटलांटिक ऑस्युलेशन. आता ते नंतर बोलकेन गोंधळ होईल तुमचा. आणि ह्या वर्षी काय झालेलं आहे, ते वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत नाही आहे. बरं. ते वारे शांत का झालेले आहेत? बरोबर युरोपच्या 4.5 किलोमीटर उंचीवर हवेचा एक उच्च दाब तयार झालेला आहे. अच्छा. आणि त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे म्हणजे पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेलं आहे. बरं. मी अगोदर म्हणलं पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात. का व्हायचे ते? तर पश्चिमेकडे त्यांचं उच्च दाबाचं क्षेत्र 4.5 किलोमीटरवर आणि पूर्वेकडे त्यांचं कमी दाबाचं क्षेत्र 4.5 किलोमीटर वारे वाहत राहायचे. आता ह्यावेळेस साधारण जूनपासूनच, विशेषतः 20 जूनपासून असं झालं आहे, इकडे कमी दाबाचं क्षेत्र, मध्ये उच्च दाबाचं क्षेत्र आणि पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र. अच्छा. आणि ज्यावेळेस कोणत्याही देशाच्या जमिनीवर उच्च दाबाचं क्षेत्र त्याच्या डोक्यावर असेल तर दिवसभर तापलेली उष्णता की रात्री थंड होते. रात्री जमीन थंड कशी होते? ती उष्णता बाहेर जाते. आणि ती बाहेर जाणाऱ्या उष्णतेला अडथळा आला या फुग्याचा, या पार्सलचा, या गाठोड्याचा. कोणतं गाठोडं? उच्च हवेच्या दाब्याचं. ते उष्णता जाऊ देत नाही बाहेर. वाऱ्याचं वहन नाही आहे, हे उच्च दाबाचा फुगा फुटतच नाही आहे. असं आपल्याकडं मुंबईला सुद्धा झालेलं होतं बघा एकदा. अरबी समुद्र आणि मुंबईचा भूभाग उच्च दाबाचा, मुंबई काहिली झाली होती.
आणि हे उच्च दाबाचं वैशिष्ट्य असं आहे, त्याचं ओरिएंटेशन डाऊन असतं. अच्छा. कारण वारे जरी थोडे वाहिले तर घड्याळ काट्याच्या दिशेने वाहत असतात आणि ते खाली दाबत असतात. बरं. आणि कमी दाब क्षेत्रात ते उलटं असतं, उलट्या दिशेने वाहतात आणि वर जातात. उष्णता वर जाऊ देत नाही, ते पार्सल त्याच ठिकाणी आहे. म्हणून गेल्या 20 दिवसापासून 20 जून ते आज जवळजवळ 8 जुलैपर्यंत तिथं उष्णता जाणवत आहे आणि तापमान डबल झालेलं आहे. बरं. जर आपल्याकडे 40 डिग्रीला आपण जर घामाघूम होतो आणि 40-80 झालो, आपण जगणार का? तर ते 22ला जर व्यवस्थित मजेत राहतात, मग 22ला जर तुमचे 40 झाले, जवळपास दुप्पट झालं, तर ते जगतील का? भयंकर अवस्था वाईट आहे. म्हणून लोक तिकडं मरायला लागलेली आहेत. ज्यांचे जे जमिनी आहे, ज्यांचं जे डांबर आहे, ते डांबर वितळून तुमच्या टायरला लागू लागलं आहे ते. बरोबर. आणि त्यांची घरं ही हवेसाठी, थंडीपासून बचाव करण्यासाठीच ती प्रूफ केलेली आहे. ती उष्णतेपासून बचाव करण्यासाठी, म्हणजे व्हेंटिलेशन कमी ठेवलेलं आहे. हे झाले माणूस बचावासाठी किंवा हॅबिटॅट कसं सर्वाइव्ह होईल त्याच्यासाठी. आणि ज्यावेळेस मी म्हणतो एकीकडे कमी आणि मध्ये उच्च दाब, म्हणजे इंग्लिश कॅपिटल ओ हा जर कॅपिटल ओ काढला, या कॅपिटल ओमध्ये उच्च दाब आहे आणि त्याचं तर खालून तोंड फोडलं, असं फोडलेल्या तोंडच्या 2 मिशा जर अशा काढल्या, तर इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझममध्ये रेझिस्टन्ससाठी ओहमसाठी एक चिन्ह आहे, ओहम असं, त्याला ओमेगा म्हणतात मॅथमॅटिक्समध्ये वापरतात. तर हे उच्च दाबाचा आकार हा ओमेगासारखा तयार झालेला आहे की पक्क इंटॅक्टमध्ये बसलेला आहे म्हणून. आणि डोम म्हणजे छत, उच्च दाबाच्या हवेचा डोम तिथं तयार आहे ओमेगा, म्हणून त्याला ओमेगा डोम म्हणतात. ओमेगा आकाराचं उच्च दाबाचं क्षेत्र आणि डोक्यावर छत किंवा लीड म्हणून असलेलं, म्हणून ओमेगा डॉम म्हणतात. ज्यावेळेस हे फुटेल त्याचवेळी तिथली उष्णता ही कमी होईल आणि तापमान 25-30 डिग्रीपर्यंत येईल. माणसांचं लाईफ हे सर्वायवल होईल. हेच त्याचं कारण आहे. आणि दुसरं एकमेव कारण आहे नॉर्थ अटलांटिक ओशन, म्हणजे आर्क्टिक सर्कलमध्ये जे आहे त्याला आईसलँड हीट म्हणतात. आणि मध्य जो भाग आहे अटलांटिकचा त्याला अझोर हाय म्हणतात. ज्यावेळेस अझोर हाय जास्त, ह्या 2 हवेच्या दाबामध्ये फरक असतो, जास्त फरक असला तर त्याला म्हणतात आईसलँड लो. बरं. आणि ज्यावेळेस हा फरक कमी असला त्याला म्हणतात अझोर हाय. अच्छा. बरोबर. तर ह्या वेळेस काय झालं, नेमकं निगेटिव्ह फेज आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह फेज हे अझोर हाय आणि आईसलँड लो याच्यावरच आहे. आणि तो ज्यावेळेस तो निगेटिव्ह फेज असतो त्यावेळेस काय होतं आहे, उत्तरेकडचे थंड वारे मध्यावर इकडे युरोपमध्ये येण्याऐवजी युरोपकडच्या थंडावा तिकडे जातो आर्क्टिक सर्कलला. म्हणजे नॉर्थ अटलांटिक ऑसिलेशन हे निगेटिव्ह फेजमध्ये आहे. आणि तेच नेमकं 2026च्या जूनमध्ये घडून आलेलं आहे. दिस ओमेगा हाय प्लस NAO निगेटिव्ह. त्यामुळंच युरोपमध्ये भयानक उष्णता आहे. सुरुवातीला काय 100-200 मरणारे लोक हजारावर जाऊ लागले त्याचं. आणि ह्या गोष्टी केवळ युरोपमध्येच घडतात असं नाही. त्या लॅटिट्यूडला 15 डिग्रीला आपल्याकडे इकडं रशिया जरी आली, रशियाला सुद्धा ही स्थिती होऊ शकते. किंवा जवळ आपल्यावर काही चायनामध्ये ही स्थिती होऊ शकते की जे आर्क्टिक सर्कलला जवळ असणाऱ्या देशामध्ये ह्या गोष्टी घडू शकतात. फक्त हवेच्या दाबाचा हा खेळ आहे. वारावहनाची बंदी आहे. जमिनीतली उष्णता बाहेर जाऊ दिली जात नाही. त्याचा काय भयानक परिणाम होऊ शकतो हे युरोपचं 2026च्या जूनमधलं उन्हाळ्यातील उदाहरण होय. एवढंच मी माहिती ह्याबाबत देऊ शकतो. अशीच माहिती आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. ही परिस्थिती जसं तुम्ही सांगितलं की जेव्हा हा डोम फुटेल तेव्हा तिथं पुन्हा उष्णता कमी होईल, तर त्यासाठी काही वेगळी प्रणाली घडून यावं लागते. त्याला वेगळी फक्त एवढीच प्रणाली आहे, हा जो हवेचा दाब उच्चमध्ये डोममध्ये ज्या ओमध्ये म्हटलं तो हळूहळू कमी होणे. बरोबर. उजवीकडचा लो तसाच राहणे आणि डावीकडचा लो हायमध्ये रूपांतर होणे की ज्यामुळं वाऱ्याला वहन तयार होईल. वाऱ्याला वहन तयार झालं तर डोम फुटला. म्हणजेच हवेचा दाबाचं झाकण काढलं गेलं. जसे बर्फाळ भागामध्ये टेंट लावतात आणि मध्ये झोपतात रात्रीचे आणि सकाळी पुन्हा उघडून देतात कारण सूर्यप्रकाशमध्ये घ्यायचा असतो. त्या पद्धतीनं डोम जर वारावनातून झुकला गेला
तर पुन्हा रात्रीची उष्णता बाहेर फेकली जाते, समुद्र सपाटीला किंवा जमिनीवर थंडावा निर्माण होतो आणि पशु पक्षी मानवी जीवनाला ते तापमान सुसह्य होतं आणि त्यांच्या मूळ नैसर्गिक प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी ते वातावरण तयार होतं आणि त्यांचं सर्वायवल चालू होतं. हाच तो फरक.